छत्रपती शिवाजी महाराजांसाठी केलं सर्व. तुझ्या आईने आपली पराकाष्ठा केली जीवाची यासाठी केली. अरे तिचे काहीतरी स्वप्न होते. तिचे काहीतरी विचार तुझ्या कुल विचारात नाही. तुला ते आठवणी शोधू कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर. हे सर्व मला काय ऐकवताय तुम्ही? कोणाला ऐकू? मी काय करू? तू काय करू म्हणजे? या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या राजा रे माझ्या शिवबार. शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर. माझी काय लाईफ नाही आहे का? मी माझं जगू नाही शकत का? का तुम्ही हे सर्व मला ऐकवताय? अरे पण ते कोणाला ऐकू? तुला ना ऐकू तर कोणाला ऐकू? तिला जाऊन सांगू. तिला जाऊन सांगू. तुमचं काय म्हणणं काय आहे? माझं काय करावं? माझं म्हणणं फक्त एकच आहे. तू आज जे काय करतोयस ते चुकीच्या पद्धतीने करतोयस. चुकतोयस तू. अजून ते एक्सेप्ट करणार. जसं शहाजहाने आज मुमताजसाठी ताजमहल बनवलं. तुझ्या आयशीसाठी काहीतरी बनवायचं आहे आणि बनवायचं आहे. श्वास हे गहाण श्वास हे गहाण बदलले किती जन्म मी. तुमचं वय झालं आता. बस करा. काय ऐकवता मला हे रोज रोज? कोणाला ऐकू? कोणाला सांगू? तरी डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. एक तिच्यासाठी श्रद्धांजली असेल आणि तुझी पण श्रद्धांजली असेल. जग ना तुझी लाईफ. पण तुझ्या आईचे स्वतःचे विचार ते साकार कोण करणार? तू नाही करणार, मी नाही करणार तर कोण करणार? बाबा, आजपासून जसं तुम्ही बोलात तसं मी करायला तयार आहे. बस मला हेच तुझ्याकडनं ऐकायचं होतं आणि हेच पाहिजे होतं. आणि हे माझं स्वप्न नाहीये, ते तिचं स्वप्न आहे. माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या राजा रे माझ्या शिवबार माझ्या राजा रे माझ्या शिवबार. हो बाबा, ही श्रींची इच्छा. आपण एकत्र बोलतो. हेच पाहिजे होतं मला. तुझ्याकडनं हेच पाहिजे होतं. आपण मिळून हे तिचे स्वप्न पुरे करू. बाबा, मी चुकलो. मला क्षमा करा. मी तुला क्षमा नक्कीच करेन. पण आपल्याला श्रींची इच्छा नक्कीच पुरी करायची. बघरान हे थांबवू मी किती संपले बघत राहण हे डोळे
जरा